महाएल्गार मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख शेतकरी नेते जमा झालेलो आहोत। आजच सरकारनं आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलेलं होतं, परंतु ती बैठक सुद्धा घाई गडबडीनं काल दुपारी आम्हाला निरोप मिळाला। एक तर यांच्यासारखं आमच्याकडे काही चार्टर प्लेन नाहीत, आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी रिमोट भागामध्ये असतो आणि अचानक उद्या सकाळी 10 वाजता मुंबईला या हे शक्य नाही। आम्ही आंदोलनाच्या साठी यायचं म्हणून इकडे सगळी यायला निघालेलो तो रस्त्यात होतो। त्यामुळं शिवाय माझा सरकारला एक सवाल आहे की आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या, त्या चर्चेचं फलनिष्पत्ती काय? शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी म्हणून सरकारने एक समिती नेमलेली होती। ती समिती काळी काय गोरी अजून आम्ही बघितलेली नाही। त्या समितीमध्ये कोण कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही। त्या समितीने नेमकं काय दिवे लावले हे आम्हाला माहिती नाही। त्या समितीने अहवाल दिला काय नाही हे माहित नाही। आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा म्हणून आंदोलन करतोय। किमान बाबांनो तुमचं काय म्हणणं आहे म्हणून तरी समितीनं कधीच तरी आमच्याकडे एखादा फोन करायला पाहिजे होता किंवा आम्हाला म्हणायला पाहिजे होतं तुमचं काय म्हणणं आहे ते आमच्या समितीला लेखी पाठवा। त्याच्यावरनं आम्ही जरा अभ्यास करतो आणि शासनाला अहवाल पाठवतो। कदाचित समितीला असं वाटत असावं की आम्हाला शेतीतलं काही कळत नाही, अशा विद्वान लोकांची ती समिती असावी। त्या समितीचा तरी अहवाल आला काय? आणि अहवाल आला असेल तर शासनानं त्याच्यावर काय ॲक्शन घेतली हे आम्हाला कळायला पाहिजे। आणि म्हणून आता आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकमेकाशी दूरध्वनीनं संपर्क साधून ठरवलेला आहे। आता निर्णय सरकार घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचं आहे। बैठकीला येण्यापेक्षा निर्णयच घ्या आणि आम्हाला सांगा तुमचा 7/12 कोरा झाला। आम्ही इथनं आपापल्या गावाकडे जातो, जाताना देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा जयघोष करत जातो। फक्त 7/12 कोरा झाल्याचं तेवढं आम्हाला कळवा। तुम्ही आज मुंबईला जाणार नाही आहे, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे बैठकीच्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं शक्तीपीठावरून तुम्ही बोलले होते, राज्याची आर्थिक स्थिती नाही असं सातत्यानं तुंतुना अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब वाजवत आहेत। राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे तर 1 वर्षापूर्वी जेव्हा शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करणार असं सांगितलं तुम्ही, त्यावेळी तुम्हीच तिघं महत्वाच्या सत्तास्थानावर होता। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते। त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती यांना कडानकडा माहिती असताना ही घोषणा केलीच कशी? कारण हे सगळे गाडे अभ्यासक आहेत। अजितदादांच्याकडे तर 11 वर्षाहून अधिक काळापासून अर्थ मंत्रालय आहे। देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पाचे गाडे अभ्यासक आहेत, त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे। आणि असं असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही तुमचा 7/12 कोरा करणार आहोत, त्यांची मतं घेता आणि आज सांगताय की राज्याची आर्थिक स्थिती नाही। मग राज्याची आर्थिक स्थिती नाही तर महागडे प्रकल्प राज्याच्या भोकांड्यावर का लादता? शक्तीपीठ महामार्ग हा राज्याला खर्चात टाकणारा, कर्जात टाकणारा महामार्ग आहे। आधीच 7.5 लाख कोटीहून अधिक कर्ज झालेल्या राज्याच्या तिजोरीवर असं असताना जवळपास 96,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत। रोजगार हमीवर कामाला जाणाऱ्या मजुरांची बिलं वर्षभर मिळालेली नाहीत। आणि असं असताना राज्यातलं आतापर्यंत सगळ्यात महागडं 5.8% व्याजाचं कर्ज काढून शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीची जी भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे तेच पैसे 7/12 कोरा करायला वापरा ना। पैसे नाहीत कोण म्हणतं? तुम्हाला बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत, तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, तुम्हाला महागडे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत। आणि तुमच्याकडे जर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायला पैसे नसतील, दररोज 8 या हिशेबाने शेतकरी आत्महत्या करतायत आणि तरी सुद्धा यांना पाजर फुटत नसेल तर आता शेतकऱ्याचा एल्गार यांना कळल। काल एका शेतकऱ्यांना फक्त तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे, मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहणार नाहीत हे लक्षात ठेवा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची इन्क्वायरी लावलेली आता माहिती येते त्याबाबत
एका प्रकारे मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो. सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही, कारण या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हा एक ट्रस्ट आहे, हा एक न्यास आहे आणि या न्यासाचे विश्वस्त हे महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत, खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे विश्वस्त आहेत. आणि या न्यासाला महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला 1 रुपये वर्गणी देतात. म्हणजेच गेल्या वर्षी 13 कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं, म्हणजे 13 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा वर्गणी या VSIला गेलेली आहे. राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या VSIला आर्थिक मदत करत असतं. वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल, काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही. मुळामध्ये या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत. उदाहरणार्थ पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं एखादी चांगली ऊसाची व्हरायटी जर प्रसारित केली तर ती केवळ सरकारची आहे आणि आपली त्याला शिफारस नाही, ती सरकारी सरकारचा पगार घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी ती प्रसारित केली म्हणून नाकं मोरवले जातात आणि शेतकऱ्यांना त्या व्हरायट्या वापरल्यापासून अडवलं जातं. 265 ही व्हरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे त्याला शिफारस नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.